नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर आज मग मिश्र डाळींचा पदार्थ बनवूया। त्याच्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मठाची डाळ आहे आणि पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे। डाळींचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, कोणती डाळ जास्त घ्यायची कमी घ्यायची त्याप्रमाणे घेऊ शकतात तुम्ही। अगोदर मी डाळी साफ करून घेतल्या, त्यात जो कचरा असतो तो मी खडे किंवा कचरा काही असेल थोडाफार तो साफ करून घेतलेला आहे। तशा तर आजकाल स्वच्छच येतात वस्तू, पण एक वेळेस मी चेक करून घेतलं। आणि आता आपण हे भांड्यात काढून घेणार आहेत। चणा डाळ वेगळी टाकलेली वेगळ्या भांड्यात काढली आहे आणि बाकी दोघी डाळी मी एकाच वेळेस धुवून भिजत घालणार आहे एकत्रच। आता मी चणा डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर। धुवून झालेली आहे, आता त्याच्यात मी पाणी टाकून ठेवते। डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजत घालायची आहे, त्याच्यामुळे पाणी आणि भरपूर टाकायचं भिजण्यासाठी। आणि आता आपण मठाची आणि मुगाची डाळी 2 ते 3 वेळेस धुवून घेणार आहे। झालेली माझी डाळ धुवून, आता मी याच्यात पाणी टाकते। आणि आपण ही पण डाळ 4 ते 5 तास आपण भिजवून घेणार आहे। कधी कधी डाळ भिजायला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो। 4 ते 5 तासानंतर आपण चेक करूया डाळ भिजलेली का। भिजलेली आहे डाळ। कधी कधी चणा डाळ भिजायला थोडा जास्त वेळही लागतो। ह्या पण डाळी भिजलेल्या आहे। आता आपण एक गाळणी घेऊया आणि त्याच्यावर ह्या डाळी उपसून घेणार आहे। डाळी आपल्याला वेगवेगळ्या वाटायच्या, चणा डाळ वेगळीच वाटायची आणि ह्या दोघं डाळी एकत्र वाटून घेणार आहे आपण। चाळणीवर डाळी उपसून झाल्यानंतर 5 मिनिटं त्या तशाच राहू द्यायच्या, पूर्णपणे पाणी निघू द्यायचं, कारण आपल्याला वाटताना अजिबात पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये। थोडी थोडी करून डाळ आपण वाटून घेणार आहे। वाटताना याच्यात मी आता 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे। मी नंतर लाल तिखटही टाकणार आहे, म्हणून मी आता 2च हिरव्या मिरच्या टाकते। आणि तुम्हाला जर फक्त हिरव्या मिरचीचंच करायचं असेल तर जास्त मिरच्या टाकायच्या आत्ताच। झालेलं आहे वाटून, हे छान पाणी वगैरे काही न घालता छान वाटलं गेलेलं आहे। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। आणि आता राहिलेली डाळ जी आहे ती पण मी वाटून घेणार आहे। आता नंतर परत हिरवी मिरची वगैरे काही टाकण्याची गरज नाही आहे, आपण नुसती डाळ वाटून घेणार आहे। झालेली पूर्ण डाळ वाटून आता आपण चणा डाळही काढून घेणार आहे गाळणीवर आणि तिचंही पाणी निघू देणार आहे पूर्ण। गाळणीवर काढल्यानंतर एक 5 मिनिटं राहू द्यायची डाळ तशीच आणि नंतर मग वाटायला घ्यायची, म्हणजे कसं पूर्णपणे पाणी निघून जातं। आता काढून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि वाटून घेणार आहे। झालेली आता ही पण डाळ वाटून। आता आपण ही जी चणा डाळ वाटलेली आहे ती आपण अगोदर ज्या मठा मुगाची डाळ वाटलेली होती त्याच्यात टाकून घेणार आहे। आणि आता आपण याच्यात मसाले टाकूया।
अगोदर मी पाव चमचा हळद टाकते. हळदीनंतर मग मी 1 चमचा लाल तिखट टाकते. आणि पाव चमचा धना पावडर पण टाकून घेणार आहे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकते. पण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. काही जण याच्यात कांदाही टाकतात, पण मी नंतर टाकणार आहे. हे आपल्याला असं फेटायचं वगैरे काही नाही आहे, फक्त मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले याच्यात आपल्याला. आता इकडे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि ही चाळणी घेतलेली आहे. चाळणीला मी सगळ्या बाजूंनी तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता आपण हे डाळींचं मिश्रण चाळणीवर ठेवून घेणार आहे. हे असे आपण याचे फुनके बनवून घेणार आहे. डाळी वाटताना जर आपण पाणी टाकलं तर फुनके चांगले होत नाही, पसरतात चाळणीवर ते, म्हणून अजिबात पाणी टाकायचं नाही वाटताना. झालेले आता सगळे फुनके तयार छान. आता मी वाफायला ठेवते. मी पाणी गरम झालेलं होतं, त्याच्यावर चाळणी ठेवून घेतली आहे आणि आता झाकण ठेवते. आणि झाकण ठेवल्यानंतर एक 10-12 मिनटं आपण वाफवून घेणार आहे. फुनके वाफवले जात आहे तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया. अगोदर कांद्याची सालं काढून घेते मी. आणि कांदा मी चॉपरमध्येच चिरणार आहे, कारण अगदी बारीक चिरायचा आहे. म्हणून मी चॉपरमध्ये टाकते. व्हिडिओ बघितल्यानंतर रेसिपीला प्लीज लाईक करा. दोन कांदे घेतलेले ते मी चिरायला. झालेले चिरून आता आपण इकडे बघूया एक वेळेस. फुनके झालेले आहेत तयार. सुरी टाकून बघते मी. झालेले आहेत फुनके तयार. झालेले आहेत अगदी छान. आता गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर मी चाळणी तशीच ठेवलेली होती 5-1 मिनटं. आता थोडं थंड झालं आहे. आपण हे सगळे काढून घेणार आहे ताटामध्ये. झालेत सगळे काढून. एक तोडून दाखवते तुम्हाला मी. छान झालेत अगदी मस्त. हे असेच पण आपण खाऊ शकतो. आता मी हे सुरीने कापून घेणार आहे सगळे. कापून झाल्यानंतर मी आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे. परत वाटायचे असतील तरी वाटून घेऊ शकतात, नाही तर असेचही खाल्ले कढीसोबत आपण तरीही खूप छान लागतात. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. मी सगळे नाही वाटणार आहे, थोडे तसेच ठेवणार आहे कढीसोबत खाण्यासाठी. झालेत आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेत मी. आणि आपण आता याला फोडणी देणार आहे. गरम गरम फुनकं आणि सोबत कढी असली खायला की खूपच छान लागतं. आता फोडणीसाठी आपण इकडे कढई गरम करायला ठेवूया. आणि कढईमध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहे मी.
तेल टाकल्यानंतर याच्यात आपण अगोदर जिरं टाकूया आणि मोहरी पण टाकून घेणार आहे। जिरं आणि मोहरी तळलं गेल्यानंतर आपण याच्यात पाव चमचा हिंग टाकूया। हिंगही टाकून झाला आहे। आता याच्यात आपण अगोदर जे 2 कांदे चिरून ठेवलेले होते ते टाकून घेणार आहे आणि परतवून घेणार आहे। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा मस्त। झालेला आहे परतवून। आता आपण याच्यात मसाले टाकूया। पाव चमचा हळद आणि 1 चमचा तिखट टाकून घेणार आहे। गॅस मंद ठेवलेला आहे आणि पाव चमचा धने पावडर पण टाकलेली आहे। याच्यात पाणी टाकायचं नाही आत्ता पण आपल्याला, त्याच्यामुळे गॅस अगदी कमी ठेवायचा, नाहीतर मग मसाले जळू शकतात। आणि आता मीठही टाकून घेणार आहे चवीप्रमाणे। आपण अगोदरही मीठ टाकलेलं आहे, फुनके जेव्हा आपण वाफवायला ठेवले होते त्यावेळेसही मीठ टाकलं आहे, त्याप्रमाणे आत्ता व्यवस्थित मीठ टाकायचं। आणि आता आपण हे जे फुनके वाटून घेतलेत मिक्सरच्या भांड्यात ते पण टाकून घेणार आहे। आणि हे सगळं आपण आता मिक्स करूया। आणि याच्यात आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे। कोथिंबीर टाकल्यावर पुन्हा मिक्स करायचं। एक 3-4 मिनिटं परतवून घ्यायचं छान असं, म्हणजे फुनकं आणि मसाले छान एकत्र होतात। झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आणि कढी बनवून घेणार आहे। काढून घेतलं आणि वरतून पण खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे। आता ताटात वाढून घेणार आहे। थोडे जे कापलेले फुनके होते ते मी कढीमध्ये टाकलेले आणि जे परतवलं आहे त्याच्यासोबत आता आपण कढी टेस्ट करूया। छान झालेलं आहे अगदी। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।